या आहेत आमच्या तनू, मनू आणि तिची मम्मी. प्रत्येक वेळी आपण फक्त माणसांचंच डेली रुटीन पाहिलेलं आहे. मुक्या प्राण्यांचं डेली रुटीन पाहायला, त्यांचं व्हिडिओ घ्यायला एवढा वेळ कोणाकडेच नाही. त्यामुळं ते दिवसभर काय करतात, आपल्याला कंटाळा आला तर आपण सहजच मोबाईल काढतो, मूव्ही पाहतो, गेम खेळतो, इतरत्र ठिकाणी भटकतो, मित्रांसोबत गप्पा मारतो, कोणत्या तरी छान अशा ठिकाणी फिरायला जातो. असा कोणताच बदल हे मुके प्राणी त्यांच्या आयुष्यात करू शकत नाहीत. ते त्यांचा दिवस घालवायला त्यांच्या मित्रांकडे जाऊ शकतात, पण इतर परगावी इतर मोबाईलची साधनं अजिबात ते वापरू शकत नाहीत. त्यांना खेळायला ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे अशी डिमांड ती करू शकत नाहीत. आपल्या घरातली लहान मुलं सहजच त्यांना बाजारात घेऊन गेलो तर ते किती हट्ट करतात. मला हे चप्पल घेऊन द्या, मला ही गाडी घेऊन द्या, मला हा बॉल पाहिजे, मला ती सायकल पाहिजे. अशी कोणतीच डिमांड हे प्राणी करू शकत नाहीत. फक्त खायचं आणि कोणतीही वस्तू घरात घावेल त्याच वस्तूने खेळायचं, एवढंच काम ते करतात. या आता बहिणी बहिणी आहेत म्हणून त्या एकमेकींसोबत भांडू तरी शकतात, बोलू शकतात की नाही हे काय मला माहीत नाही, पण त्या भांडताना खेळताना खूप छान दिसतात. पण त्या कोणतीच डिमांड करत नाहीत, सहजच त्या खेळतात. घरात कोणतीही वस्तू सापडली, कांदा सापडला, लसूण सापडला, धागा सापडला, बॉटल सापडली, या सर्व वस्तूंसोबत त्या एकदम आनंदाने खेळतात, रुसतसुद्धा नाहीत. आपल्याला कोणती वस्तू सापडेना तर आपण किती केविलवाणी चेहरा करतो, किती वेळा रुसून बसतो. असा कोणताच बदल या त्यांच्या आयुष्यात करत नाहीत. झोप आली सहजच झोपून जातात. आमची प्रियांशी झोप आली की किती दमवते, मला झोप आले, मला झोपवा, असं यांची डिमांड अजिबात नसते. किती खुश राहतात ही प्राणी. त्यांनी आता आईचं दूध पिलं, अगोदर गाईचं दूध पिलं होतं, नंतर आईचं दूध पिऊन घेतलं. प्रत्येकाची आई ही आईच असते. अगोदर पोत्यात जाऊन पाहिलं, नंतर खरंच पोत्यात जाऊन बघितलं, तिथं